हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण पोह्यापासून आणि रव्यापासून असा भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप पोहे घेतलेले आहेत आणि त्याच पोहे जेवढे घेतलेले आहेत तेवढेच बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्ध वाटी त्याच्या निम्मे बेसन घ्यायचं आहे। हे तिन्ही एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरला एकदा पहिल्यांदा सुकस फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 ग्लासभर असं पाणी टाकून परत फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं गुठळी वगैरे राहते आहे, अजून एकदा परत फिरवून घेऊया। हे बघ, दाखवते तुम्हाला। हे बघा, एकदा फिरवून घेतलं ना की स्मूथ अशी पेस्ट तयार होईल त्याची। एकदा परत फिरवून घेऊया। आता फिरवून घेतलेलं आहे। एक असं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे बॅटर। हे बघा, आता काढून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनी हे बघा, त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही आंबट नाही आहे, नॉर्मल आहे दही। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीचं पाहिजे। हे बघा, आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने। आता एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि गॅसवर ठेवून झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता एका भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ते 1 इंच आलं घ्यायचं आहे। हे बघा, एक 4-5 मिरची घेतलेली आहे, कमी तिखटवाली मिरची आहे ही, आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। असं छान असं मिक्स करायचं आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता अर्धा चमचा इनो टाकायचा आहे आणि त्यावर आता 2 चमचे तेल टाकायचं आहे। आपण जे खातो नॉर्मल तेच तेल टाकलेलं आहे आणि थंडच आहे हे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। छान प्रकारे फुलला जातो हा। हे बघा, या पद्धतीने मिक्स केलेलं आहे। आता ही प्लेट घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल सगळीकडं प्लेटला लावून घ्यायचं आहे आणि हे पटापट याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। ओतताना परत मिक्स करायचं आहे। हे बघा, तर सगळं एकाच प्लेटमध्ये मी ओतलेलं आहे। आता पाणी पण इकडं उकळलेलं आहे व्यवस्थित। आता ही प्लेट याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे। हे बघा, तर थोडंसं चटणी तिखट ह्याच्यावर भुरभुरायचं आहे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, चिकटत नाही। हे बघा, चाकू पण स्वच्छ निघतो आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून थंड होईपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, एक कढई घ्यायची आहे आणि छोटी, आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे साधारणतः 1 चमचा, आणि त्यामध्ये 2 मिरची टाकलेली आहे हिरवी, आणि जिरं मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता हे बघा, ह्या वडी पाडून घेतलेली आहे, त्यावर ही फोडणी टाकून घ्यायची आहे।
आपल्याला ज्या आकाराची वडी पाडून घ्यायची आहे त्या आकाराची काढून घ्यायची आहे आणि याच्यावर कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि याच्याबरोबर तुम्ही शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मी टोमॅटो सॉसबरोबर घेतलेला आहे. खूप चवीला छान लागते. तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत. बाय.